आज आपण बटाट्याची भजी बघणार आहोत। ही बटाट्याची भजी चवदार आणि क्रिस्पी तयार होते। करायला सोपी आहे। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। तर आता आपण सुरुवात करू। नमस्कार, मी रंजना। माझ्या अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बटाट्याची भजी बघणार आहोत। तर इथे मी 2 कच्चे बटाटे किसून घेतलेत आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून असे गाळून घेतले। तर आता आपण सुरुवात करूया। ही बटाटे जे किसलेले मी असं एका भांड्यामध्ये काढून घेते। हे बटाट्याची भजी चवीला खूप छान आणि टेस्टी लागतात। एक कांदा मी कापून घेतलाय। तुम्ही उभा पण कापून घेऊ शकता। चवीपुरतं मीठ टाकते, हळद टाकते। हे सगळं आपण आता चोळून घेऊया। असं बटाट्याला आणि कांद्याला हळद आणि मीठ लावल्यामुळे याला पाणी सुटतं। बघा, असं चोळून चोळून मीठ आणि हळद लावून घ्यायचं। इथे मी 4 मिरच्या आणि 4 लसूण पाकळ्या कुटून घेतल्या त्या टाकते। अर्धा चमचा ओवा घेतलाय, तो असं हाताने जरा कुस्करून टाकायचा। कोथिंबीर टाकूया। 1 वाटी मी बेसन पीठ घेतले, चण्याचं पीठ। हे लागेल तसं आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं। अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतले। तांदळाचं पीठ टाकल्यामुळे काय होतं, भजी आपली कुरकुरीत आणि छान होतात। धने पावडर टाकते। गरम मसाले हे आता आपण सगळे एकत्र मिक्स करून घेऊया। अर्धा चमचा लाल तिखट टाकूया। मग अशी 4 मिरच्या टाकलेत म्हणून थोडं कमी टाकायचं लाल तिखट। आता हे बघा, सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं एकजीव करून घेतले की लगेचच भजी तळायला घ्यायची। इथे मी तेल गरम करायला ठेवले। थोडं हे बटाटा टाकून बघूया तेल गरम झाले का। तेल आपलं चांगलं गरम झाले। आता आपण भजी सोडून घेऊया। गॅस मीडियम ठेवायचा। अशी भजी आपल्याला चवदार आणि छान लागतात। तुम्हाला जसे पाहिजे लहान मोठे आकाराचे तसे तुम्ही भजी टाकून घ्यायची। 2-3 मिनिटं भजी एक साईडने तळून घ्यायचे। 2-3 मिनिटं झालेत। मी भजी आता पलटून घेते। गोल्डन होईपर्यंत मस्त असं तळून घ्यायचे। हे छान झालेत आपली भजी। करायला सोपी आणि पटकन तयार होतात, जास्त वेळ नाही लागत। दुसऱ्या साईडने भजी आपली छान क्रिस्पी तळून झाले। हे बघा, मस्त तळले। आता हे काढून घेते। त्याला सर्व तेल असं काढून घ्यायचं। आता मी दुसरं टाकते भजी। असं सगळे भजी तळून घ्यायची। तुम्ही पण करून बघा। ही भजी चवीला छान आणि टेस्टी लागतात। मस्तपैकी होतात। हे तोंडाला चव आणणारे चपाती बरोबर भाकरी बरोबर चांगले लागतात। हे भजी पलटी करून घेऊया। गोल्डन होईपर्यंत भजी तळून घ्यायची। मस्त कुरकुरीत आणि चवदार अशी भजी तयार होते। फार वेळ लागत नाही। इथे मी 4 मिरच्या अशा मध्ये चिरून त्यात मीठ भरून घेतले। हे तळून घ्यायचं। असं मीठ भरलेल्या मिरच्या चवीला छान लागतात।
सगळं काढून घेते. म्हणजे आपले तळून झाले मस्तपैकी. मिरच्याही तळून झालेत. बटाट्याची भजी आपली तयार झाली. एक मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा, क्रिस्पी आणि मस्त झाली आपली भजी. अशी गरमागरम भजी आपल्याला भाकरीबरोबर चपातीबरोबर छान लागते. बाहेर पाऊस पडत असेल तर गरमागरम चहाबरोबरही भजी चवीला छान लागते. तुम्हीही करून बघा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.